नमस्कार. नाशिकचा शेफमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी खूप युनिक आहे बरं का, आणि तितकीच पौष्टिकसुद्धा आहे. तर इथं 3 मीडियम आकाराचे बटाटे मी असे मधोमध कापलेले आहेत आणि त्याला उकडायला टाकलेलं आहे. तर त्याला व्यवस्थित आपल्याला उकडून घ्यायचं आहे अगोदर. आता काय करायचं, ह्या अशा गाजर मिरच्या असतात बघा, ह्या आहे ना तिखट नसतात, फिक्क्या असतात. तर ह्या 3 ते 4 घ्यायच्यात आपल्याला आणि त्याला आहे ना असं बी तुम्हाला हवी असेल तर ठेवा, नसेल तर काढू शकता. आणि हे असं रिंग्समध्ये थोडंसं. तर हे बघा, इथे 3 मिरच्या मी अशा चंक्समध्ये कापून घेतलेल्या आहेत, थोड्याशा जाडसर. 2 आपल्याला मीडियम आकाराचे टोमॅटो ते कापून घ्यायचे. हा देठाचा भाग असा काढून टाकायचा आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला हे जाडसर कापायचं बरं का, खूप बारीक नाही. हे बघा, तर बघा दोन्ही टोमॅटो मी मस्त असे जाडसर कापून घेतलेले आहे. इथे कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर जास्त घ्यायची बरं का, आणि कोथिंबीरचे फक्त पानं नाही घ्यायचे, तर आपल्याला असे देठंसुद्धा घ्यायचे. जे कवळे कवळे देठं असतात ना, त्याचे देठंसुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला. नुसते पानं नका घेऊ, कारण देठामध्ये सुद्धा खूप जबरदस्त आणि पौष्टिक तत्व खूप असतात त्याच्यात, आणि टेस्टसुद्धा खूप जबरदस्त लागते त्याची. तर यालासुद्धा आपल्याला असं चॉप करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा रीतीने मस्त त्याला चॉप करून घ्यायची आहे. तर हे बघा, बटाटे मस्त उकडलेत आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. आता त्याला काय करायचं, आपल्याला अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून घ्यायचं आहे बरं का. असं थोडंसं जाडसर, खूप बारीक नका कापू. हे बघा, हे असं थोडंसं जाडसर कापून घ्यायचं आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे, नॉनस्टिक असला तर एकदम बेस्ट, किंवा कढई असली तरी चालेल. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, एकदम थोडंसं. त्याला गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे ज्या मिरच्या आपण कापलेल्या होत्या ना, त्या टाकून घ्यायच्या आहे आणि हा टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. त्याला आपल्याला 1 मिनटं फक्त फ्राय करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर. 1 ते 1.5 मिनटं त्याला फक्त सॉफ्ट होईपर्यंत मोठ्या आचेवर फ्राय करायचं आहे आपल्याला. बघा, ऑलमोस्ट झालेलंच आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये एक अंडा आपल्याला फोडून घ्यायचं आहे. हे बघा, आता 4 अंडे मी फोडून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं, आणि त्याला आहे ना एकदम व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हे बघा, आता मस्त फेटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे उकडलेले जे बटाटे आपण कापून घेतलेले ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हे टोमॅटो आणि ही मिरची जी आपण फ्राय केलेली होती ती त्याच्यात टाकून घ्यायची आहे. आणि ही कोथिंबीर ही आपल्याला त्याच्यात टाकायची. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते पूर्ण एकत्रित झालं पाहिजे बरं का, अशा रीतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर मीठ या स्टेजला तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेऊ शकता, पण थोडंसं कमीच राहू द्या मीठ. हे बघा, अशा रीतीने व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे बरं का. पण ते बटाटे वगैरे ना तुटले नाही पाहिजे, अशा हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. हे बघा, आता मस्त सगळं मिक्स झालेलं आहे. तर एक आता नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसंच टाकायचं बरं का, जास्त नको. त्याला आता पसरून घेऊ आणि त्याला गरम करू त्या तेलाला मस्त छान. आता त्याच्यामध्ये
आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. आणि त्याला आहे ना असं पसरून घ्यायचं. तेल एका बाजूला आलं असेल ना तर थोडासा पॅन वाकवायचा आहे, तिरपा करायचा आहे आणि तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. आणि हे बॅटरसुद्धा पसरून घ्यायचं आहे बघा असं, अशा रीतीने. आता काय करायचं, गॅस जो आहे ना आपला कमी करायचा बरं का, एकदम कमी करायचा. आणि याला झाकण ठेवून एक कमीत कमी 4 ते 5 मिनिटं कमी आचेवर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं कमीत कमी. हे बघा आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. किती मस्त दिसतंय बघा. आता काय करायचं, गॅस आहे ना बंद करायचा बरं का. अगोदर चेक करून घेऊ त्याला. थोडंसं आहे ना चमच्याच्या सहाय्याने ना असं मोकळं करून घ्यायचं. नॉनस्टिक पॅन असला ना तर खूप सोप्या रीतीनं होतं बरं काही. नॉनस्टिक पॅन जर नसेल तर थोडंसं अवघड आहे बनवायला. व्यवस्थित मस्त आहे. आता याला आपल्याला फ्लिप करायचं आहे, पलटून घ्यायचं. तर काय करायचं, गॅस बंद करायचा, त्याच्यावरती ना एक अशी प्लेट ठेवायची आडवी अशा रीतीने आणि हे पूर्णच्या पूर्ण ना एकदम असं पलटून घ्यायचं. हे बघा अशा रीतीने. ठीक आहे, एकदम सोपं आहे. आणि आता ते वापस त्याच्यात टाकून घ्यायचं. हे अशा रीतीने खूप सोपं आहे. आता परत गॅस चालू करायचा आपल्याला. गॅस कमी करायचा आणि आता याला परत एक 4-5 मिनटं दुसऱ्या बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आता 5 मिनिटं बरोबर झालेले आहेत आपले. मस्त. चेक करून घेऊ त्याला एक वेळेस परत. परफेक्ट. आता याला काय करायचं, एका प्लेटमध्ये काढायचं बरं का. आता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर जी आपली उरलेली असती कोथिंबीर ती टाकून घ्यायची. आणि इतका हेल्दी हा ऑमलेट आहे, याला फ्रिटाटा असं म्हणतात. याला इटालियन रेसिपी आहे ही, फ्रिटाटा असं म्हणतात तिला. हे बघा, याला तुम्ही ब्रेकफास्टमध्ये, नाश्त्यामध्ये म्हणा किंवा दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात खाऊ शकता. हे बघा, इतकी हेल्दी रेसिपी ना मित्रांनो. प्रोटीन, फायबर, पौष्टिक तत्व खूप आहे त्याच्यात. खूप सुंदर रेसिपी मित्रांनो, खरंच सांगतो. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.